वेगवेगळ्या साइजेस मध्ये आणि डिझाइन मध्ये आणि लिटर मध्ये, म्हणजे जेवढं तुम्हाला हवं त्याप्रमाणे. आपण एक मध्ये पाणी वगैरे कधी पडलं तर काय? नाही, याच्यात आपल्याला फक्त नॉर्मल हे जे नॉर्मल स्पीडने फिरतो, जास्ती फास्ट नाही करू शकत. अच्छा, ह्याच्यामध्ये असे वेगळ्या प्रकारचे दिले, त्याच्यात राऊंड होते, कोनिकल स्टोन देतात. अच्छा, कुक होणार तेव्हा इकडे लाईट येणार. आणि जसं हे तुम्ही वॉरंटी काय असणार आहे दादा याची? कॉइलची 5 वर्षाची येते. नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या भागामध्ये आपण वेट ग्राइंडर आणि राईस कुकर हे बघणार आहोत. आपण आलो ठाण्यातील प्रसिद्ध असं श्रीजी गोल्डन मध्ये, स्टेशन पासून एकदम जवळ आहे. मी तुम्हाला ऍड्रेस सांगते पुढे, तर संपूर्ण व्हिडिओ नक्की स्किप न करता बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ठाणा स्टेशन पासून हे बघा, हे 2 मिनिटांवर गावदेवी मंदिर आहे आणि गावदेवी मंदिराच्या अगदी समोर बाजूलाच आहे श्रीजी एंटरप्राइजेस. तिथे आज आपण भेट दिली आहे. एंटरप्राइजेसचे मालक आहेत. दादा आपलं नाव सांगा. चिराग. नमस्कार. आणि आपल्याला ते दाखवणार आहेत याबद्दल, म्हणजे वेट ग्राइंडर बद्दल आपण थोडस जाणून घेऊया. खास हे इडलीसाठी वापरतात ना दादा? मॅक्सिमम हे इडली बॅटर साठी करतात आणि साऊथ इंडियन लोक या मसाला वगैरे जे ग्राइंड करायचे असतात ना, त्याच्यासाठी हे युज करतात. कारण त्यांचा रोजच इडलीवरचा पदार्थ, म्हणजे स्पेशली ऑथेंटिक एक टेस्ट येण्यासाठी हा प्रोडक्ट. म्हणजे आतमध्ये ते दगड असतं का? दगड असतं. बघूया आपण, चला जाणून घेऊया. जसं ओल्ड टाइम मध्ये आपण दगडने जे पहिले हाताने करतात, सेम प्रोडक्ट ते आता मशीन मध्ये आलंय. हे बघू शकता आपण. हे बघा, आतमध्ये सगळे दगड आहेत. आतमध्ये हे स्टोन्स आहे. स्पॅटूला आहे ना मिक्स करायला, म्हणजे मिक्सर सारखंच आहे, फक्त दगडाचा मिक्सर म्हणता येईल याला. हे बघा, अशा प्रकारे हे दगड आहे, म्हणजे याच्यामध्ये ती टेस्ट येणार आहे जी म्हणजे ते रगडासारखं तो फिरतो. म्हणजे साऊथ इंडियन लोक किंवा बरीच जण अजूनही ते वापरतात दगडाचं. आणि साठी पण एकदम इझी असतो. हे सगळं आपण हे ड्रम वगैरे पण आहे ना, आपण काढून पूर्ण क्लीन करू, स्वच्छ करू शकतो. मग हे वॅट वगैरे असतं का? म्हणजे मशीन प्रमाणे आपलं मिक्सर असतो त्याप्रमाणे? नॉर्मल वेटेज त्याला कमी असतो, कारण की हे स्लो फिरतो, जास्ती फास्ट फिरत नाही. आपलं रगडा नॉर्मल दगडचा वेटच कमी असतात. साधारण किती 250-300 वॅटचं हे घेतं इलेक्ट्रिसिटी. हे घेतं, म्हणजे त्याला नॉर्मल, त्याला कसं जाडपणा नसतो ना, फक्त पेस्टच करायची असते, त्याच्याप्रमाणे मग हे आहे वेट. तर याची काय किंमत आहे दादा? हे आपला 8,990 आहे. आणि मग आपल्याला याच्यावरती चांगले ऑफर्स वगैरे डिस्काउंट करून आपल्याला अराउंड काही 7,000च्या आसपास पडतो. म्हणजे डिस्काउंट पण आहे तुम्हाला. आणि इथे ना श्रीजी एंटरप्राइजेस मध्ये आधी पण आपण शेगडीचा व्हिडिओ बनवलाय, खूप सारे ऑफर्स असतात आणि एकदम चांगले प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहेत, कुठलेही तुम्ही घ्या. मग हे बंद चालूच आहे का? नाही, हे आपल्याला टिल्ट करण्यासाठी, जसं बॅटर बनवून घेतलं ना, नंतर आपल्याला हे काढायचं असेल, जसं हे पुश केलं ना आपण इकडनं. अच्छा, हे असं ओढून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे, म्हणजे इथून तुम्ही स्पॅट्युलाने इझिली काढू शकता, किंवा हे भांड काढून पण तुम्ही करू शकता. कसं आपल्याला जेव्हा ओल्ड एज असतात तर हे भांड काढायचं तेवढी शक्यता नसते, तर थोडं टिल्ट करून ते काढून घेऊ शकता. आणि हे असं धुवूश पण शकता ना, ते आपण जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे. आणि हे पूर्ण बघा, हे मजबूत असं का आहे. आणि याची वॉरंटी काय येणार आहे? याची मोटरची 5 इयर्सची वॉरंटी असते, 5 वर्ष. प्रोडक्टची 2 वर्षाची असते. प्रोडक्टची 2 वर्ष. 5 वर्ष. मग याच्या आता हा आपण बघितला, हा कोणत्या कंपनीचा आहे? प्रीमियरचा आहे. प्रीमियर. हा आता आहे तो, हे पण प्रीमियरचा आहे, वेगळी साईज आहे फक्त, म्हणजे साईज मध्ये कमी जास्त. हे जसं 2 लिटरचं आहे ना, हे 1.5 लिटरचं आहे, म्हणजे आपली फॅमिली प्रमाणे आपण असतं असं. आता ह्याचं पण ते सेम आहे ना? हा, पण हे फक्त टिल्ट नाही होणार, कारण की लहान साईज मध्ये आहे ना. अच्छा, फक्त असं होणार नाही, काढावं लागेल. सिस्टम त्याला तेच आहे. स्प्रिंग येते, स्प्रिंग इकडून सगळं आपण काढू शकतो. बरं, दगड आपण काढू शकतो. बरं, अशा प्रकारे. याची काय किंमत आहे? हे 8,690 आहे. हे पण आपल्याला अराउंड 6,800च्या आसपास, 6,800 पर्यंत येणार. रंग पण सुरेख आहे. आणि हा पण एक बघूया आपण. आणि हे जे आहे ना, हे पहिलेचे जे वेट ग्राइंडर येतात ना, तसा ट्रेडिशनल डिझाईन आहे याला. बरं, तर टेबल टॉप म्हणतात त्याला. आणि ट्रेडिशनल डिझाईन मोटर साइड मध्ये येते त्याला. आणि हा जो भांडा आपण जे वरती स्ट्रेट मध्ये बघितला ना,
स्पेस थोडी जास्ती घेतो कम्पॅरेटिव्हली, आणि हे स्पेस थोडा कॉम्पॅक्ट घेतो. बरं, ह्याच्यामध्ये पण तसंच आहे, हे पण काढता येतं ना? हे पण काढता येतं. अच्छा, इझिली काढता येते बघा अशा प्रकारे, म्हणजे स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा वापरू शकता. आणि याच्यामध्ये सगळं हे पण दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन मॅन्युअल, वॉरंटी कार्ड वगैरे सगळे. बरं, मग ह्याची किती येणार वॉरंटी? याला 2 years. आणि याची किंमत काय? हे आपल्याला 5000 च्या आसपास पडतं. ह्याच्यात जास्त क्वांटिटीच होईल एकाच वेळेस. जस्ट एक आहे की आपला हा ट्रेडिशनल मॉडेल म्हणजे थोडस पारंपरिक लुक आहे आणि दिसायला पण छान, फक्त जागा थोडीशी जास्त आहे. आणि ह्याला जे आहे हे खाली कमी जागा आहे, म्हणजे खाली त्याला मशीन दिलेलं आहे, थोडस वेगळं आहे, त्याची पद्धत पण वेगळी आहे, प्रत्येकाची पद्धत वेगळी दाखवली. हे कोणतं दादा? अल्ट्रा ब्रँडचं आहे, हे सर्वात लहान ग्राइंडर येतो. अच्छा, सगळ्यात लहान, एकदम लहान. एकदम छोटी फॅमिली असेल तर त्याच्यासाठी पण आहे आपल्याकडे, लॉकिंग सिस्टम मध्ये येणार. हे पण आपण इझिली काढू शकतो. अच्छा, ह्याच्यामध्ये असे वेगळ्या प्रकारचे दिले, त्याच्यात राऊंड होते, कोनिकल स्टोन येतात. अच्छा, मग हे समजा आता म्हणजे कधी याचा फुटण्याचा चान्स नसतं ना? नाही, हे सगळे ग्रॅनाइट स्टोन असतात, याला लाईफ असते. आरामात 8-10 वर्ष आरामात जाऊ शकतो. याला आपण असं धुवून वॉश करून गरज नाही लागत आहे. तर ह्याच्याबद्दल आपण जाणून घेतोय. हा दगडाचा आपला मिक्सर, म्हणजे ज्या पारंपरिक लुक जे दगडाचं आपण जे बॅटर इडलीचं किंवा डोश्याचं बनवतो किंवा चटण्या, फक्त 2च बनवू शकतं का अजून काय याच्यामध्ये? ओली आयटम सगळे बनवू शकतो आपण वेट ग्राइंडिंग साठी. कळलं का तुम्हाला? नोट करून घ्या. तर अशा पद्धतीने आहे आणि छान, म्हणजे जे डेलीला त्यांना म्हणजे बिझनेस घरगुती बायका करतात त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. तुम्ही जास्त प्रमाणात जर बॅटर करताय आणि इडलीचा व्यवसाय करताय तर त्यांना खूप हेल्पफुल असं आहे ना. किंवा हे आपल्या छोट्या फॅमिलीसाठी हा 1 लिटरचा पण बरोबर आहे. आणि याची काय किंमत आहे मग छोट्याची? हे आपल्याला 7490 आहे, डिस्काउंट वगैरे करून हे आपल्याला 6500 पर्यंत. 6.5. हे जे नॉर्मल स्पीडने फिरतो, जास्ती फास्ट नाही. नॉर्मल स्पीड कारण वेट ग्राइंडिंग आहे, याच्यामध्ये ड्राय काहीच नाही. तर अशा प्रकारे बघा आपलं हे बॅटर इडलीच्या आतमध्ये छान तयार होते. साधारण किती वेळ लागतो दादा? त्याला 15 मिनिटं 15 मिनिटात होतं, म्हणजे जेवढं बॅटर त्याप्रमाणे. पुन्हा आपण दुसरं टाकू शकतो. तर छान असं वेट ग्राइंडर्स आहेत आणि बऱ्याच प्रकार आहेत त्याच्यामधल्या. बटरफ्लाय आहे, मग प्रेस्टीज आहे, अल्ट्रा आहे, हे आपलं प्रीमियरचं आहे, अजून एक मॉडेल आहे. त्याचं काम तेच आहे, फक्त डिझाईन वेगळी आहे ना. डिझाइन वेगळी आहे बस, काम तेच आहे, वेगवेगळ्या साइजेस मध्ये आणि डिझाइन मध्ये आणि लिटर मध्ये, म्हणजे जेवढं तुम्हाला हवं त्याप्रमाणे. हा पण एक ऑरेंज सुंदर दिसतो. हे विथ टायमर आहे. अच्छा, जसं आपल्याला 15 मिनिट्स 20 मिनिट्सचं टायमर आपण टाकून दिलं ना की ते ऑटोमॅटिक ग्राइंड होत राहणार, आणि जसं 20 मिनिटं झाली की असं आवाज येणार, म्हणजे ऑटोमॅटिक म्हणता येईल, आरामात करता येईल. मग हे किती लिटरचं आहे दादा? हे 1.5 लिटरचं आहे. बरं, मग अशा प्रकारचे बरेचसे त्यांच्याकडे आहेत आणि बघा मॉडिफाय केलेले जुने पारंपरिक लुक मध्ये पण आहे आणि युजफुल असे आहेत. वेट ग्राइंडर पाहिले आणि थोडीशी माहिती पण जाणून घेतली की काय आहे, आणि खरंच हेल्पफुल असं प्रोडक्ट आहे ते. आता आपल्याला मदतीला असणारं झटपट होणारं राईस कुकर बघूया. दादा दाखवा आम्हाला, किती लिटर पासून सुरुवात आहे? राईस कुकर मध्ये एक 0.6 लिटर पासून स्टार्ट होते. अच्छा, एकदम छोटी ते छोटी साईज आहे. अच्छा, ट्रॅव्हलिंग वगैरे साठी पण आपण हे यूज करू शकतो. आणि बाळाची खिचडी वगैरे, बेबी फूड साठी फटाफट आपल्याला काम करायचं. हे खूप युजफुल असं आहे आणि गिफ्ट देण्यासाठी पण चांगलं ऑप्शन आहे. ज्यांना असं फिरायला वगैरे जातात तर हे तुम्ही कॅरी करू शकता. इव्हन मॅगी वगैरे सगळं काही याच्यामध्ये बनवू शकता. खूप म्हणजे आरामात आपल्या बॅग मध्ये राहणार आहे. जिथे आपल्याला खाण्यापिण्याची शक्यता म्हणजे कमी असते, काय मिळणार नाहीये, तर तिथे तुम्ही हे मॅगी किंवा अंडी किंवा बटाटी उकडून काही म्हणजे सगळं काय ह्याच्यामध्ये ऑल इन वन म्हणता येईल याला. मस्तच आहे. आणि राईस बाळाची खिचडी तर छान प्रकारे ह्याच्यामध्ये होते. दादा काय किंमत आहे याची? हे आहे मॅडम 3695, 3700 आहे, आणि आपल्याला याच्यावरती पण डिस्काउंट करून आपण देतो. हे अराउंड 3200 च्या आसपास आहे. 3200 ला येणार आहे. हे बघा अशा पद्धतीने असतं हा राईस कुकर. ह्याच्यामध्ये फक्त धुवून तुम्हाला ठेवायचं आणि चालू करायचं. हे किती मिनिटं वगैरे कसं कळणार? ऑटोमॅटिक आहे सिस्टम. जसं हे तुम्ही स्टार्ट केलं ना याला, तर हे स्टार्ट होऊन जाणार, आणि जसं याच्यात आतमध्ये पिकणार ते ऑटोमॅटिक ते बंद होऊन जाणार.
कुठलंही फूड. तर लक्षात घ्या की कुठलंही फूड शिजल्यानंतर ते तुम्हाला लाईट इथे बंद होणार ऑटोमॅटिकली ते कट ऑफ. बरं, म्हणजे हे एक गोष्टीचा त्रास वाचला. आतमध्ये काही पण ते जळायचं वगैरे चान्सेस नाहीये. बरं आहे, म्हणजे इलेक्ट्रिकलच आहे आणि छोटूस आहे आणि कॅरी करू शकतो. मस्तच. बघा किंमत पण म्हणजे आपल्याला बरंच उपयोगी होणार आहे, जे बाळांसाठी तर खूपच चांगलं आहे. इव्हन मॅगी वगैरे आरामात खाऊ शकतो. जिथे आपल्याला म्हणजे खाण्याचं खाऊ संपलाय तिथे आपण खरंच युज करू शकतो. हे कसं राईस कुकर मध्ये आहे ना, थोडं उलटे सिस्टम असते. जसं आपण प्रोडक्ट जेवढं छोटं घेत जातो ना तेवढं ते महाग होत जातो आणि जेवढं तुम्ही मोठं घेणार तेवढं स्वस्त. म्हणजे नोट करा, नाही तर म्हणाल हे छोटं हे महाग. तर आपण मोठ्यातलं बघूया थोडंसं आणि मीडियम, म्हणजे सगळ्या साईज मध्ये मी तुम्हाला दादा दाखवते आणि त्याची माहिती पण आपल्याला लगभग तीच माहिती आहे ना, फक्त आपल्याला साईज आणि किंमत बघूया आपण. हा, आणि त्याचं बघा त्याचा लुक कसा आहे. सेम प्रोडक्ट मध्ये जसं आपण आजकाल जॉबवाल्या स्त्रिया आहेत आणि काही गडबड गोंधळ किंवा लाईट हे गेल्यानंतर गॅस संपला आहे तर तुम्ही ह्याचा वापर करू शकताय. किंवा बॅचलर लोकांसाठी तर खूपच उत्तम आहे. वर्किंग क्लास जे असतं ज्यांना जॉब वगैरे जायचं आहे ना, त्यांच्यासाठी हे सर्वात उत्तम आहे. खरंच चांगलं आहे. आणि आपण बघूया आता मोठी साईज आहे. हा किती लिटर आहे? हे 1.8 लिटर आहे. 1.8. अच्छा, ह्याच्यामध्ये पण सेम सगळं ना? सगळं सेम. हे बघा, हे पॉट जास्त बनवू शकतो आपण एकत्र. आणि ही जाळी कशासाठी बरं दिली आहे? हे जाळी खाली ठेवायला आपल्याला काय समजा आतमध्ये स्मॉल पॉट वगैरे ठेवायचं, राईस वगैरे ठेवायचे असेल तर तसं करू. त्याच्यामध्ये ठेवली ही जाळी दिलेली आहे. हा स्पॅच्युला आहे आणि हे वॉश करू शकतो का आम्ही? इझिली वॉश करू शकतो. पूर्ण काढून आपण साध्या ह्याच्याने का सोपने? येस, नॉर्मल आपण. बघा अशा पद्धतीने हा राईस कुकर आहे आणि ह्याच्याने फक्त घासू नका, कारण हे वरचं निघू शकतं. चांगल्या प्रकारे हाताळायचं. जसं हा 1.8 लिटर आहे आणि हा 0.6 लिटर होता, पण दोघांची प्राइस अशी बघायला तुम्ही जाणार तर सेम. किती? 32 आणि हे पण 32. अरे वा. तर बघा ह्याची पण किंमत तेवढीच आहे आणि ह्याची पण सेम आहे, 3200ची. म्हणजे सेमच आहे. त्याचं जी क्रिया आहे ना ती सेम होणार आहे, फक्त क्वांटिटी जास्त आहे. हा तुम्ही घरच्यासाठी युज करू शकता. हा फक्त फिरायला वगैरे कॅरी करू. बेबी फूड. बरोबर, छान आहे. मग ह्याचे हा एक दाखवा आम्हाला व्हाईट मध्ये. तो पण तर असे राईस कुकर बघायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आकार वेगळा आहे, क्रिया तशीच होणार आहे शिजण्याची वगैरे. फक्त फॅमिली मोठी असेल, जास्त लोक असतील त्यांना हे बरं आहे. त्याच्यामध्ये बिर्याणी वगैरे तर काय भन्नाट होणार आहे. मस्तच आपोआप ते होणार आहे. त्याच्या पद्धतीने गरजच नाही बघण्याची, ऑटोमॅटिक मशीन असल्यामुळे ते आपोआप बंद होणार आहे. वा, याचा लुक तर मस्तच आहे. लग्न करायचं जवळच्या नातेवाईकांना गिफ्ट पण देऊ शकतो ना. 100%. खूप सुरेख त्याचा लुक दिलाय. फ्लॉवरची डिझाईन आहे, व्हाईटला आहे आणि त्याचे बटन्स. हे 2 बटनांचं काय दादा? हे जेव्हा आपण ऑन करतो ना तेव्हा कुकिंगचं जेव्हा कुक होणार तेव्हा इकडे लाईट येणार आणि जसं हे तुम्ही कट होणार थर्मोस्टेट तेव्हा वॉर्म मोड वरती जाणार. बर, म्हणजे ते आतमध्ये जेव्हा पण आपण ते आपल्याला पाहिजे असेल ना तेव्हा काढू शकतो, तेव्हा ते गरमच राहणार. बरं, म्हणजे गरमच राहणार, थंड नाही राहणार. खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. युजर मॅन्युअल वगैरे वॉरंटी कार्ड आहे सगळे. प्लस याच्यात रेसिपी पण आहे प्रेस्टिजच्या. हे प्रेस्टिज आहे ना दादा? प्रेस्टिजचं आहे. आणि हे त्याच्यापेक्षा पण आपण जे फर्स्ट बघितली त्याच्यापेक्षा थोडं मोठी साईज आहे, 2.8 लिटर. 2.8 लिटर. याची काय किंमत आहे? 2.8 लिटर आपल्याला 4000 रुपीजच्या आसपास आहे. 4000 मध्ये. म्हणजे मोठं एकदमच परवडतोय. जेवढं तुम्ही मोठं घेणार तेवढं तुम्हाला इझी राहतं. छान आहे. म्हणजे 4-5 लोकांचं काय, बऱ्याच मोठ्या फॅमिलीसाठी मोठ्या फॅमिलीसाठी पण खूप चांगलं आहे. फॅमिली ऑफ 8 मेंबर्स असेल तर हो ना. राईस वगैरे जास्त प्रकारचं, म्हणजे बटाटे उकडायचे आहेत, अंडी उकडायचे आहेत, बिर्याणी बनवायची, सगळं म्हणजे तुम्हाला भरपूरच इथे आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिलं पण आहे कसं युज करायचंय, प्लस कोणती रेसिपी बनवू शकते हे सगळं गाईड आहे. आणि वॉरंटी काय असणार आहे दादा याची? कॉइलची 5 वर्षाची येते, ऑइल प्रोडक्टची 1 इयरची. अच्छा, बरं. मग अशा प्रकारचे बरेचसे अजून आहेत. हा बघा, हा पण एक ग्रीन मधला दिसतो. हा पण तसाच आहे ना दादा? अगारो ब्रँडचा. दादा मग आम्हाला ऑनलाईन वगैरे दर्शकांना हवं असेल पुण्यातून वगैरे इतर ठिकाणून तर मिळणार का? हो, आपण पाठवू शकतो ना. अच्छा, मग त्याचे चार्जेस वेगळे? नॉर्मल डिलिव्हरी चार्ज जे असेल ते बाकीचे चार्जेस सेमच राहणार, त्याला एक्स्ट्रा काही चार्जेस नाही. बरं, तुम्हाला जर ऑनलाईन हवं असेल तर त्यांना संपर्क करू शकता. मी ऍड्रेस आणि नंबर दुकानाचा दिलेला आहे स्क्रीनवरती, तो नक्की पहा. नवीन निघालेलं ब्रँड बघूया अगारोचं. कसं अगारो मध्ये आम्हाला छोटं मिळेल? अगारो नाही, 1.8 पासून स्टार्ट होतं. अच्छा, हे वालं.
हा पण एक वेगळा कलर बघा, सुंदर आहे. तसंच मेथड आहे पूर्ण, फक्त ते कलर वगैरे आहे, बाकी सेम आहे. आणि कॉईल असतं ना हे कॉईल असते याच्यावरती. याच्यावरती जसं आपण भांड ठेवलं आतमध्ये आपण पुश केलं की स्टार्ट होतं ते. जसं आपण पण समजा आता मी भांड काढलं, याच्यामध्ये पाणी वगैरे कधी पडलं तर काय? नाही, याच्यात आपल्याला फक्त नॉर्मल वेट ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं. याच्यात आतमध्ये पाणी नाही जायला. जसं आपण मिक्सरला हाताळतो तसंच ह्याला हाताळायचंय तुम्हाला, फक्त साध्या ओल्या कपड्याने पुसायचं. बाकी हे तुम्ही हे आपलं भांड्याने जास्ती खराब नाही व्हायला पाहिजे. याच्यात कुकिंग होणार बरोबर, ते आपण काढून धुवू शकतो. हे काढून धुवू शकतो. ते पण एकदम घसाघस घासायचं नाहीये, नॉर्मल हे सगळं गेलं नाही पाहिजे. तर जसं आपण मिक्सर हाताळतो तसंच आहे. आणि मला बघायचं, पण मला सुद्धा बघायचं होतं, ह्याला स्टँड वगैरे पण दिलेलं आहे. राईस कुकर बद्दल बऱ्याच जणांना माहिती हवी होती, तरी माहिती आपल्याला मिळाली. तर आणि ह्याच्यामध्ये सगळं बुक पण दिलेलं आहे, प्लस गॅरंटी पण मिळणार आहे आणि ऑफर ठेवलेल्या आहेत. तर नक्की या संधीचा लाभ घ्या. दादा, मग हे ऑफर किती दिवस असणार आहे? हे आपलं आहे अजून मार्च पर्यंत तुम्हाला ह्या ऑफर्स आहेत. आणि इथे आल्यानंतर अजून बरेचसे व्हरायटी आहे राईस, म्हणजे कलर वगैरे हवे असतील तर तुम्हाला मिळणार आहेत. तर छान आपल्याला माहिती दिली तुम्ही वेट ग्राइंडरची आणि राईस कुकरची. तर खूप खूप धन्यवाद दादा. आणि आपले असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आणि इथे स्टेशन पासून जवळच आहे, आपलं 2 मिनिटांवरच आहे. आणि ऑफर सुद्धा तुम्हाला कळलेली आहे. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.